परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 51. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक विनबी सिद्धासी कथा सांगितली आम्हासी. मिलेंछ राजे श्री गुरुसी होते नगरासी नेले. तेथोनी आले गाणगा भोना पुढील वर्तल्या निरूपणा. स्वामी सांगा कृपाघना गुरुचरित्र आम्हासी. सिद्ध म्हणे ऐक वत्सा कथा असे अतिविशेषा. ऐकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्य पाविजे. राजाची भेट घेऊनी श्री गुरु आले गाणगा भुवनी. योजना करीती आपुल्या म्हणे गुप्त राहावे म्हणून या. प्रकट झालो बहुवसी राजा आला भेटीसी. उपजली इमलेंछ जातीसी भक्ती नाना जाती येतील. म्हणून आता गुप्त भावे लोकमते निघून जावे. पर्वत यात्रा म्हणून निभावे निघाले श्री गुरु परियेसी. गुप्त राहिले गाणगापुरी प्रकट दाविले लोकाचारी. निघाले स्वामी पर्वतगिरी शिष्यांसहित अवधारा. भक्तजन बोळवित चिंता करी अत्यंत. श्री गुरुसंबोखिती समस्त राहविती अतिप्रीतीने. दुःख करीती सकळ जन लागता ती श्री गुरुचरण. स्वामी आम्हा ते सोडून केवी जाता यतिराया. भक्तजनांची तू कामधेनू आम्ही बाळक अज्ञानू. होतासी आम्हा निधानू सोडून जाता श्री गुरु. नित्य तुझे दर्शन दुरिते जाती निरसून. जी जी कामना इच्छी मन त्वरित पावे स्वामिया. बाळका ते सोडून माता केवी जाय अव्हेरिता. तू आमुचा माता पिता नको अव्हेरू म्हणता ती. ऐकोनी नाना परी विनंती हासते झाले श्री गुरुमूर्ती. संबोखिती अतिप्रीती न करा चिंता म्हणोनी. आम्ही असतो याची ग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी. वसो माध्यानी मठधामी गुप्त रूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्या ते प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिकमते अविद्या धर्मी बोल करीतो श्रीशैल यात्रा. प्रातस्नान कृष्णा तीरी पंचनदी वृक्ष औदुंबरी. अनुष्ठाना बिंदुक्षेत्री माध्यान्ही येतो भीमातटी. अमरजा संगमी स्नान करोनी पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतःकरणी म्हणून सांगती श्री गुरु. ऐसे सांगती समस्तांसी संदेह न धरावा मानसी. गाणगा भुवनी अहर्निशी वसो आम्ही त्रिवाचा. जे जे जनभक्ती करीती तयांसी आमुची अतिप्रीती. मनकामना पावती सिद्ध वाक्य असे आमुचे. अश्वत्थ नभे कल्पवृक्ष संगमी असे प्रत्यक्ष. तुमच्या मनी जे अपेक्ष त्वरित होय पूजिता. कल्पवृक्षाते पूजोनी मग यावे आमुचे स्थानी. पादुका ठेवितो निर्गुणी पूजा करा मनोभावे. विघ्नहर चिंतामणी त्या ते पूजिता एकमनी. चिंतिले फळ तत्क्षणी लाभो तुम्हा अवधारा. समस्त विघ्नांचा अंतक पूजा तुम्ही विनायक. अष्टतीर्थे असती विशेख आचरावी मनोभावे. संतोषकारक आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती त्वरित होय अवधारा. ऐसे सांगून तयांसी निघाले स्वामी परियेसी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित पायाते. चिंतित निघती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती वस्तुत्रयमूर्ती. यासी म्हणती जे नर ते पावती यमपूर. सत्य बोलिले निर्धार न कळे महिमा आम्हासी. सवेची पाहता न दिसे कोणी प्रेमळ भक्त देखती नयनी. या परे गौप्य रूप धरोनी राहिले श्री गुरु मठात. दृष्टांत दाखविला भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियेसा. शिष्या ते निरोपिती अवधारा. पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैल तीरा. ऐक्य होऊ मल्लिकार्जुनी निरोप देता श्री गुरुमूर्ती. आणिली पुष्पे शेवंती
कुमुदे कल्हारे मालती कर्दळे पर्णी वेष्टुनी आसन केले अति विचित्र घातले गंगेमध्ये पात्र शिष्या सांगती वेग वक्र तुम्ही जावे गृहासी दुःख करीत येत सकळी यांसी सांगती श्री गुरुचंद्र मौळी गाण गागरामी असो जवळी भाव न धरावा दुजा तुम्ही लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसू निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संभो कोणी उठले श्री गुरु ते थोनी पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तांसी कन्यागती बृहस्पती बहुधान्य संवत्सरी ख्याती सूर्य चाले उत्तर दिगंती संक्रांती कुंभ परियेसा शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवसी श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निजमठासी पावता खूण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवितो येतील पुष्पे जाती शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंड रीती लक्ष्मी वसो तुम्हा घरी आणिक सांगेन एक खूण गायनी जो करील माझे स्मरण त्याचे घरी असे जाण गायन प्रीती आम्हासी नित्य जे जन गायन करीती त्यांवरी माझी अति प्रीती तयांचे घरी अखंडिती आपण असो अवधारा व्याधी न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्र पौत्र श्रिया करी शतायुषी नांदतील ऐकतील चरित्र माझे जरी वाचतील नर निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मनात ऐसे सांगोनी भक्तांसी श्री गुरु जाहले अदृशी चिंता करीती बहुविशी अवलोकिती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी पातले नावे कर तीही सांगितला विचार श्री गुरु आम्ही देखिले शिष्यवर्गासी मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैल तीर तेथे देखिले मुनीश्वर संन्यास वेश दंड हाती नामे श्री नृसिंह सरस्वती निरोप दिधला आम्हा प्रती तुम्हा सांगा म्हणून आम्हास आज्ञापिती मुनी आपण जातो कर्दळी वनी सदा वसो गाणगा भुवनी ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात असता श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपुल्या स्थानासी सुखे असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्ये काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा ऐसे सांगती नावे कर समस्त राहिले स्थिर हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पहाती इदुकिया अवसरी आली प्रसाद पुष्पे चारी मुख्य शिष्ये प्रीती करी काढो निघेतली अवधारा नामधारक म्हणे सिद्धासी मुख्य शिष्य कोण उपदेशी विस्तारोनिया आम्हासी पुष्पे कोणा लाभली सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका असती गाणगा पुरी ऐका गेले शिष्य आश्रमा आश्रम घेती संन्यासी त्यांसी पाठविले तीर्थासी तयांची नामे परियेसी सांगेन ऐका विस्तारोन बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमी गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्ता पुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वता प्रत चौथा होतो आपण साखरे नाम सायन देव कवीश्वर युग में पूर्व भाव नंदी नामे नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तीच पुष्पे मज पूजन म्हणून पुष्पे दाखविती ऐसा श्री गुरूंचा महिमा सांगतसे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुझ विस्तारोनु दुःख दरिद्र गेले पळोनु ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र सुखे नांदती पुत्र पौत्र
लक्ष्मीवंत होती जाण. धर्म अर्थ काम मोक्ष तयांसी लाभे प्रत्यक्ष. महा आनंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्वसिद्धी. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले. सकळ अभीष्टे लाधले तात्कालिक अवधारा. म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र अति मनोहर. ऐकता पावली पैलपार संसार सागरात रोनिया. श्री गुरुचरित्र ऐकता सकळाभीष्टे तत्वता. लाधती म्हणोनी समजता म्हणे ऐका नामधारक. अमृताची असे माथणी स्वीकारिता भाविकजनी. धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी. पुत्रपौत्रा ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड. राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे. चतुर्विध पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ. श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी. म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतयांसी नमस्कार. कथा ऐका मनोहर सकळाभीष्टे साधती. मुख्य भाव कारण प्रेमे करिता श्रवण पठण. निजध्यास आणि मनन प्रेमे करोनी साधिजे. श्री नृसिंह सरस्वती शंकर त्यांचे चरणी अर्पण साग्र. त्यांचेची प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती. ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी शुद्ध वस्त्री शुद्ध मनी. नित्यपूजा करोनी ग्रंथगृहा माझी ठेवावा. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्धनामधारक संवाद अमृत गुरुसमाधिनाम विख्यात 1पंचाशत्तमोऽध्यायः. इति श्री गुरुचरित्र प्रमुखधा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुसमाधिगमनं नाम 1पंचाशत्तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु श्री काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.